महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते, वनमंत्री, पालघर जिल्हा पालकमंत्री, ठाणे जिल्हा संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, तसेच खासदार संजीव नाईक साहेब, प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब, आमचे गटनेते, सभागृह नेते व युवा नेते महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या निवडीनुसार या आजच्या सभेमध्ये आम्हाला GM साहेबांनी परिवहन समितीकडे 97 अन्वये त्यांचं अंदाजपत्र सादर केलेलं आहे व आम्ही 98 अन्वये हे स्थायी समितीकडे सबमिट करणं गरजेचं आहे. पण निश्चित या 5 वर्षाच्या काळामध्ये प्रशासन होतं. या आपल्या नवी मुंबईसाठी 12 सदस्यांच्या असणाऱ्या सूचना, आमच्या सूचना व याच्यात या अंदाजपत्रकामध्ये काय सुधारणा करता येईल या नवी मुंबईच्या हितासाठी. आता याच्यामध्ये प्रामुख्याने भरपूर मुद्दे होते जे आजच्या मीटिंगमध्ये झाले, ते सगळे सुधारित करून ह्या बजेटला आम्ही एक साधारणतः थोडा वेळ घेतलेला आहे की आमच्याही सदस्यांना, या 12 सदस्यांना याच्यामध्ये काय सूचना आहे, काय सुधारणा करता येईल आणि ही सुधारणा होताच हे विधेयक आम्ही स्टँडिंगला सबमिट करतो. सर, काय आकडे समोर आली, रक्कम समोर काय बंद लिफाफ्यामध्ये ना आकडे आता सगळ्यांच्या समोर येणारच आहे. आकडे समोर येण्याच्या अगोदर हा बघा, हा बजेट म्हणजे फक्त यांनी दिला आणि आम्ही घेतला आणि आम्ही स्टँडिंगला सबमिट केला असं होणार नाही. 5 वर्ष जे झालं प्रशासनाच्या काळात, आता ते होणार नाही. आम्ही याच्यावरती आम्हाला पण अभ्यास करावा लागेल. तुम्ही काय केलंय? आज या बसेसचे ऍक्सिडेंट होतं, त्यांना मी सांगितलं 3 वर्षाचं ऑडिट पाहिजे ना मला. 3 वर्षामध्ये किती ऍक्सिडेंट झाले, कोणत्या कंपन्या होत्या, सगळे विषय आहेत ना. एक विषय 5 वर्षाच्या काळामध्ये जे काय झालेलं, त्यामुळे आम्ही लगेच हँड टू हँड पुढे पास करू शकत नाही. आम्हाला त्याच्यासाठी सर्व सदस्यांच्या सूचना घेणं गरजेचं आहे. सभापती म्हणून तुमचं विजन काय पुढचं? आता सभापती म्हणून आमचं विजन एकदम क्लिअर आहे. सभापती म्हणून आमचं विजन एकदम क्लिअर आहे. आपली जी परिवहन सेवा आहे, ही परिवहन सेवा ही कमीत कमी तोट्यात देऊन, हे बघा ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका ही भारतात 1 नंबर, भारतात 3 नंबर, महाराष्ट्रात 1 नंबर आहे. निश्चित त्याच याचा परिवहन उपक्रम आहे. मग हा 1 नंबर का होऊ शकत नाही, हे आम्ही जिद्द ठेवलेली आहे. आमचे 12 सदस्य जे आहेत ना, हे सगळे एक्सपर्ट आहेत. यांनी सगळ्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सर्व अभ्यास केलेला आहे. परिवहन मधले इन्कम सोर्स वाढवणे व तोटा कमी करणे. आता आम्ही 150 बसेस नवीन घेतोय, म्हणजे आमचा तो पण आता जो तोटा आहे तो पण कमी होईल. म्हणजे अशा आणखीन जाहिराती असतील किंवा काय काय करता येईल. आमचा टोटल भर हा बॅलन्स, आम्हाला पालिकेकडून पैसे मागायची जरूरत नाही पहिली. दुसरी गोष्ट, ज्या फेऱ्या लॉसमध्ये, त्या फेऱ्या कशा कमी करता येईल, कुठे गरज आहे तिथे फेऱ्या कशा वाढवता येईल, म्हणजे ग्राउंडवर सगळे आमची टीम जाऊन हे सगळा अभ्यास करत आहे. निश्चित याचे रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये दिसतील. परिवहन सेवा ही सेवा आहे, ही नफा आणि तोटा बघून नाही चालवली जात. तर त्या दृष्टीने तुम्ही काही करणार का? फेऱ्या कमी करून म्हणजे सेवा सुधारणं असा त्याचा अर्थ नाही होत ना. प्रवाशांसाठी कोणत्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे? प्रवाशांसाठी निश्चित मॅडम, आता आजच्याच मीटिंगमध्ये झालं की प्रत्येक बस स्टॉप असतील हे स्मार्ट केले जातील. त्यानंतर टॉयलेटच्या व्यवस्था असतील, ज्या भरपूर ठिकाणी या 5 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये जी काही त्यांची अवस्था झालेली आहे. खास करून आता आपल्या लखपती दिदी अंतर्गत 400 महिला आता नवीन येणार आहेत. मग त्यांच्यासाठी टॉयलेट्स असतील किंवा सर्व ज्या काही गोष्टी असतील त्याचे नियोजन आजच आम्ही करतोय. म्हणजे उद्या ते आल्यानंतर अडचणी येण्या अगोदर जे टॉयलेट छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या याच्यावर प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आपण फेऱ्या कमी करत नाहीये, पण ज्या ठिकाणी समजा बस जाते आणि 4च प्रवासी आहे, एक लक्षात घ्या. आणि दुसऱ्या ठिकाणी त्या सेम टाइमला दुसऱ्या बस स्टॉपवरती 150 लोक उभे आहेत आणि एका बसमध्ये चढले तरी 30-40 जण उभे आहेत, पण 1 तास झाला बसत नाही. हे जे आहे हे पण बॅलन्स बघणं गरजेचं आहे ना.
की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी फेऱ्या जास्त आहेत. हे बघा, ही जरी सेवा आहे, निश्चित स्वरूपाने सेवा आहे आणि आपल्याला सेवाच करायची, पण सेवा करत असताना याच्यामध्ये सुधारणा करणं देखील गरजेचं आहे. नाही, आपण बीएसटीचा विचार केला किंवा पुणे परिवहनचा विचार केला तर त्यांच्या महापालिकाकडून त्यांना मिळणारं अनुदान हे फार जास्त आहे. त्या तुलनेत आपल्याला अनुदान मिळत नाही. ते मिळवण्यासाठी महापालिकेकडून तुम्ही काही प्रयत्न करणार आहेत का? निश्चित करणार. पालिकेचं तेवढं सहकार्य परिवहनला मिळत नाही असं दिसून येते. तर तुमची आता तू कमिटी आलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून कसं काय प्रेशर टाकून किंवा स्ट्रॅटेजी करून जास्त फंड घेऊन परिवहनचं अजून कसं मोठे प्रोजेक्ट करता येईल इकडे लक्ष तुम्ही देणार आहात? निश्चित मध्यंतरीच्या काळामध्ये 5 वर्ष प्रशासन होतं, त्यामुळं परिवहनला निधी किती मिळत होता हा वेगळा विषय होता. आजच्या तारखेला एका विचारांची महानगरपालिका, स्टँडिंग पण आमचीच आहे, स्टँडिंगचे पण सभापती आमच्या सोबत होते मीटिंगला. पण आम्ही देखील सांगितलेलं की आम्हाला जो आता निधी लागतोय, कोणत्या कोणत्या याच्यासाठी कारणासाठी लागतो ते पण त्यांना सांगितलेलं आहे. आणि निश्चित आम्हाला स्टँडिंगकडून पालिकेकडून देखील निधी मिळेल. ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी निधी हा पालिकेतून मिळणार. नाही, प्रशासन फक्त 5 वर्षापासून आहे, त्याच्या अगोदरपासून पण एनएमटीला निधी कमीच मिळतोय बाकीच्या परिवहनच्या तुलनेमध्ये. नाही, निश्चित ही चांगली बाब आहे की निधी कमी मिळतो आणि कमी आपण घेतो. म्हणजे पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका असतील, ह्या जास्त निधी घेतात म्हणजे साहेब ते जास्त तोट्यात आहे. आणि आपल्या हे त्या पद्धतीने नाही. आपल्याला सगळ्यात पहिला भर कोणत्या गोष्टीवर द्यायचा आहे की आपल्याला सेवा कशी चांगली देता येईल, स्मार्ट कसे करता येईल, बस स्टॉप, स्मार्ट आगार, प्रत्येक गोष्टी. जे आता समजा इलेक्ट्रिक बस होत्या, आता आपण नव्याने खरेदी करतो. या पुढच्या वेळेस तोटा हा आणखीन कमी झालेला असेल. तोटा जास्त होणे किंवा आपण जास्त निधी घेणे याच्यात कौतुक नाही. आपण सेवा चांगली देणे ही प्रायोरिटी आहे. नाही, तुम्ही आता